आपल्यासोबत वंचित प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर आहेत। बाळासाहेब, वंचितांच्या रेखा ठाकूर यांनी असं विधान केले की उद्यापर्यंत स्थिती स्पष्ट करावी महाविकास आघाडीने, कसं पाहता या विधानाकडे? नाही, त्यांनी स्पष्ट करा असं नाही म्हटलेलं आहे। त्यांचं पत्र फार क्लिअर आहे। त्यांनी असं म्हटलंय की 2 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सर्व माहिती द्या, शक्य असेल आपल्याला तर, हा शब्द आहे त्याच्यामध्ये। म्हणजे पुढच्या बैठकीला येताना आम्ही काही भूमिका त्या ठिकाणी घेऊन येऊ। त्या वर्तमानपत्रामध्ये 39 जागेंचा समझोता झाला अशा बातम्या आल्या। त्या 39 जागेच्या समझोत्याच्या बॅकग्राऊंडवरती तुमचा समझोता काय झाला, कुठली जागा कोणाला गेली याचा विवरण त्यांनी मागितलेलं आहे। ते 2 दिवसाचा अल्टिमम आहे अशी नाही परिस्थिती आहे। 27ला उद्या बैठक आहे महाविकास आघाडीची, त्या बैठकीत तुम्ही जाणार आहात? 27च्या बैठकीला आम्ही जाऊ शकत नाही हे आम्ही जयंत पाटील यांना सांगितलं। काय कारण? 27ला पुण्याला जाहीर सभा आहे आणि तिथे महाराष्ट्राची पूर्ण कमिटी आहे, त्याच्यामुळे कोणी जाऊ शकत नाही। आम्ही त्यांना विनंती केली की 28ला बैठक करा। तेव्हा जयंत पाटील सांगितलं सगळ्यांना बसून कळवतो, तर आम्ही समजतो की ते आम्हाला कळवतील। साहेब, संजय राऊतांच्या विधानाकडे कसं पाहता? त्यांनी म्हटले की बाळासाहेब आंबेडकर मला नेहमी भेटतात, चिठ्ठी त्यांनी लिहिली, समोरासमोर संवाद होणार। आमचं लिहिण्याच्या सवय आहे, त्याच्यामुळे आम्ही लिहितो। चालतं, थँक्यू। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।